विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय दाही दिशेला वादळ उठले घुमलाई एकच नाद आर आपल्या समोर उभा टाकेल त्यालाच करायचं बाद आता दाही दिशेला वादळ उठले घुमलाई एकच नाद आर आपल्या समोर उभा टाकेल त्यालाच करायचं बाद हे लढायचं हाय माग सारायचं नाही कोणी खेचू दे किती भी पाय आता लढायचं हाय माग सारायचं नाही कोणी खेचू दे किती भी पाय यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय हा हा धुराळा आपलाच हाय जनतेची आहे साथ हा विजय रथ ओढण्यासाठी लागून दोन्ही हात आता मैदान सोडायचं नाही यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय हे विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय दाही दिशेला वादळ उठले यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय हा हा धुराळा आपलाच हाय
चल दोन्ही हात अनबान शान प्रतिष्ठेचा मान आता मैदान सोडायचं नाही ए अनबान शान प्रतिष्ठेचा मान माध्यमिक आश्रमशाळा गुही या शाळेची 2023ची वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक आत्ताच पार पडली। त्यामध्ये एकूण 12 उमेदवार निवडणूक लढवत होते। अतिशय चुरशीच्या या निवडणुकीमध्ये एकूण 84% मतदान झाले। इयत्ता 8वीचा विद्यार्थी साईराम राऊत हा 35 मते मिळवून निवडून आला। तसेच इयत्ता 9वीची चंदना जाधव 39 मते मिळवून विजयी झाली। तर इयत्ता 10वीची प्रियंका पवार हिने अंकित राऊत यांचा दणदणीत पराभव करून 50 मते मिळवून निवडून आले। साईराम रसिक राऊत इयत्ता 8वीत शिकतो। आमच्या शाळेतील श्री पवार सर यांनी EVM मशीनच्या आधारे मतदान निवडणूक कशी असते याविषयी मार्गदर्शन केले। मी स्वतः उमेदवार यासाठी प्रचार केला आणि निवडून आलो। मी लता शांताराम गांगुडा इयत्ता 8वी। निवडणुकाची रचना आम्हाला आमच्या पवार सरांनी घेतलेल्या EVM मशीनद्वारे समजली। उमेदवारचे निशाण आणि प्रत्यक्ष मतदान या सर्वांचे मला ज्ञान मिळाले। त्यात मी स्वतः उमेदवार होते, त्यात आम्ही प्रचार केले, त्यात मला खूप मजा आली। मी जयश्री चंद्रू ठाकरे इयत्ता 8वी शिकत आहे। निवडणूक कशी असते हे मला पुस्तकातून माहीत आहे। EVM मशीनद्वारे मी रिया छगनगावळे, मी इयत्ता 8वीत शिकते। आमच्या शाळेत सर्वांनी आनंदाने EVM द्वारे मतदान केले आम्ही प्रचार केले। लोकशाहीचा अनुभव तुम्ही आज घेतला आणि भविष्यात तुम्ही भारताचे नागरिक अधिकृत 18 वर्षाचे झाले की तुम्ही मतदान करणार, त्याचा अनुभव आज घेतला, बरोबर ना? आल्यानंतर नाव नोंदणी, नंतर काही सगळी प्रोसिजर केली ना ते नाव नोंदणी करायची, नंतर बोटाला शाई लावायची। इयत्ता 10वी तर 50 मतं मिळून आलेली आहे प्रियंका पवार। 9वीचे 4 उमेदवार होते, बरोबर ना? हा 4 उमेदवारांमधून 35 मतं मिळून उमेदवार निवडून आलेला आहे साईराम राऊत। 9वीचा जो उमेदवार आहे 35 मतं मिळून आलेली चंदना जाधव। सगळ्यांनी एकमेकांना अभिनंदन करायचं, भले विरोधात असेल किंवा आपल्या पक्षाचा असेल। 3 1 2 3